विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 10चा बोलतो मराठी हा गद्यपाठ अभ्यासणार आहोत. या पाठाच्या लेखिका आहेत डॉक्टर निलिमा गुंडी. लेखिकेचा परिचय: मराठीच्या प्राध्यापिका आहेत, भाषातज्ञ आणि लेखिका. बालसाहित्य, ललित लेखसंग्रह तसेच भाषाविषयक लेखसंग्रह अशी त्यांची समृद्ध अशी विपुल साहित्य संपदा उपलब्ध आहे. या पाठामध्ये मराठी भाषेतील विविध शब्दप्रयोगांमुळे विनोद निर्मिती कशी होते याचे वर्णन या पाठात आले आहे. व्युत्पत्ती कोशात शब्दांची व्युत्पत्ती शोधल्याने आपल्याला खूप नवीन माहिती मिळते, आनंदही मिळतो. आपल्या जीवनात भाषेला महत्त्व दिल्यास मनातल्या भावभावनांचे सूक्ष्म अर्थसौंदर्य उलगडण्यास मदत होते. काही नवीन शब्द पहिल्या परिच्छेदामध्ये आलेले आहेत. बनवणे, मराठीमधील रूढ अर्थ आहे त्याचा फसवणे. उत्तप्पा हा एक खाद्यपदार्थ आहे. रांधणे म्हणजे शिजवणे. ढंग म्हणजे शैली, पद्धत किंवा लकब. रूढ म्हणजे प्रचलित. व्युत्पत्ती शब्दाचा उगम किंवा निर्मिती. या परिच्छेदाचा आशय आपण बघूया. परवा वर्तमानपत्रात एक विनोद आला होता. बायको म्हणते, तुम्हाला मी उत्तप्पा बनवू का? नवरा त्यावर उत्तर देतो, नको, मी माणूसच ठीक आहे. आली मोठी जादूगार. आता इथे विनोद निर्माण झाला आहे, कारण बनवणे हे क्रियापद तिथे शोभणारे नाही. विनोद करणाऱ्या नवऱ्याने तुम्हाला मी उत्तप्पा बनवू का या वाक्याचा कोणता अर्थ लावला? बरोबर, मी तुमचे उत्तप्प्यामध्ये रूपांतर करू का, असा अर्थ त्यांनी इथे गृहीत धरला. येथे विनोद निर्माण झाला, कारण बनवणे हे क्रियापद तेथे शोभणारे नाही आहे. हल्ली हिंदी भाषेतून हे क्रियापद येऊन त्याचा नको तेवढा वापर होताना दिसतो. स्वयंपाकघरातील काही उदाहरणे नमुना म्हणून दिली आहेत. जसे पोळ्या बनवणे, भाजी बनवणे, कढी बनवणे, भात बनवणे. प्रत्येक क्रिया वेगवेगळ्या आहेत, परंतु क्रियापद एकच वापरणे. पोळ्या बनवण्याऐवजी पोळ्या लाटणे, भाजी बनवणे त्याऐवजी भाजी फोडणीस टाकणे, कढी बनवणे याऐवजी कढी करणे, भात बनवणे त्याऐवजी भात रांधणे किंवा शिजवणे. अशा वेगवेगळ्या क्रियांसाठी वेगवेगळे शब्दप्रयोग आहेत. मराठीत बनवणे म्हणजे फसवणे असा अर्थ खरा तर रूढ आहे. त्यामुळे वरील वाक्यात नवऱ्याला जादूगार आठवणे यात आश्चर्य वाटत नाही. मराठी ढंगाचे म्हणजे शैलीचे शब्दप्रयोग ही आपल्या भाषेची श्रीमंती आहे. उदाहरण पाहू. मराठीत मारणे हे क्रियापद घेतले तर ते किती वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाते ते पहा. जसे गप्पा मारणे, उड्या मारणे, थापा मारणे, शिट्टी मारणे, पाकिट मारणे, जेवणावर ताव मारणे, हातपाय मारणे, माशा मारणे इत्यादी. वास्तविक इथे मारणे म्हणजे मार देणे हा त्याचा अर्थ यात कुठेही आलेला नाही. हीच तर भाषेची खरी गंमत आहे. यामधील काही कृती आपण बघूया. हिंदी भाषेतून आलेले आणि स्वयंपाकघरात घुसलेले क्रियापद कोणते? बरोबर, बनवणे. मराठी भाषेची श्रीमंती कोणती म्हणता येईल? मराठी ढंगाचे शब्दप्रयोग. बरोबर. मूळ अर्थाखेरीज अनेक अर्थछटा व्यक्त करणारे उतार्यात आलेले क्रियापद कोणते? मारणे. बरोबर.
सध्या आढळून येणाऱ्या आपल्या लोकांची चुकीची भाषिक सवय कोणती? बरोबर, वेगवेगळ्या कृतींसाठी वेगवेगळे शब्द न वापरता त्या कृतींसाठी केवळ एकच शब्द योजला जातो. बरोबर. पुढचा परिच्छेद. यामधले काही शब्दार्थ पहा. त्यामधले अर्थाचा अनर्थ होणे म्हणजे चुकीचा अर्थ लावणे वाक्प्रचार आहेत. कंठस्नान घालणे, जिवे मारणे किंवा ठार मारणे. खस्ता खाणे, खूप कष्ट करणे, हालापेष्टा सोसणे. खांद्याला खांदा लावणे, सहकार्य करणे. खांदा देणे, प्रेताला खांदा देणे. अकलेचा कांदा असणे, अतिशहाणा असणे. एखाद्याला हसणे, एखाद्याची थट्टा करण्याच्या हेतूने हसणे. याचा आक्षेप दुसऱ्या पेजवरील या परिच्छेदाचा. शब्दप्रयोगाप्रमाणे वाक्प्रचार ही देखील भाषेची खास शैली असते. वाक्प्रचार हा असा शब्दसमूह असतो की त्याचा सरळ अर्थ म्हणजे वाच्यार्थ लक्षात न घेता त्यातून प्रतीत होणारा लक्षार्थ महत्त्वाचा असतो. उदाहरणार्थ, खस्ता खाणे. यामध्ये खस्ता हा खाद्यपदार्थ नसून खस्ता खाणे म्हणजे खूप कष्ट करणे, खूप हालापेष्टा सहन करणे असा अर्थ अभिप्रेत आहे. वाक्प्रचारामध्ये बहुधा शेवटी क्रियापद असते आणि ते एकाऐवजी दुसरे वापरले गेले तर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. उदाहरणार्थ, खांद्याला खांदा लावणे म्हणजे सहकार्य करणे. दुसरा, खांदा देणे म्हणजे प्रेताला खांदा देणे. यातला फरकही लक्षात घ्यायला हवा. दुसरे उदाहरण पाहू. पाणी हे नाम कायम ठेवून केवळ क्रियापद बदलून पहा अर्थ कसे बदलतात. जसे पाणी पडणे म्हणजे वाया जाणे. पाणी दाखवणे म्हणजे सामर्थ्य दाखवणे. पाणी पाजणे पराभव करणे. पाणी सोडणे म्हणजे आशा सोडणे किंवा त्याग करणे. पाणी हा पुढील शब्द कायम आहे, फक्त क्रियापदाच्या रूपात बदल झाला आणि त्यामुळे त्याचे अर्थ बदलत गेले. याचप्रमाणे नामाला येणारा प्रत्यय पण महत्त्वाचा आहे. कोणता प्रत्यय योग्य हे माहीत नसेल तरी देखील अर्थाचा गोंधळ होतो. जसे तिला हसणे व तिच्याशी हसणे. क्रियापद एकच आहे, हसणे हे एकच क्रियापद आहे, पण केवळ नाम किंवा सर्वनामाचा प्रत्यय बदलला तर अर्थ बदलतो. तिला हसणे म्हणजे तिची चेष्टा करणे या अर्थी आणि तिच्याशी हसणे म्हणजे सहजपणे हसणे. यात प्रत्यय महत्त्वाचा आहे. हल्ली बऱ्याच ठिकाणी प्रत्ययांची जागा चुकलेली आढळते. उदाहरणार्थ, तुझी मदत करणे याऐवजी तुला मदत करणे असं हवे. त्यांचे धन्यवाद याऐवजी त्यांना धन्यवाद असे म्हणायला हवे. भाषेमध्ये अनेक शब्द सतत येत असतात, कारण भाषा ही नदीसारखी प्रवाही असते. मराठीने आजवर संस्कृत, फारसी, अरबी, कन्नड, इंग्रजी अशा अनेक भाषांमधले शब्द आपले मानले आहेत. परंतु गरज नसताना इतर भाषांमधले शब्द व तेही मराठी भाषेचे व्याकरण झुगारून वापरणे योग्य नाही. मी स्टडी केली या म्हणण्यातून काय नवीन अर्थ कळतो? त्याऐवजी मी अभ्यास केला म्हणणं योग्य नाही का? या दुसऱ्या परिच्छेदावरील काही स्वाध्यायकृती आपण बघू. भाषा वापरताना अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी आवश्यक उपाय कोणते? 2 उपाय. बरोबर. 1, योग्य अर्थाचे क्रियापद वापरणे आणि 2, क्रियापदाशी संबंधित नामाला योग्य प्रत्यय जोडणे. दुसरी कृती बघू. भाषा वापरताना होणाऱ्या चुका टाळण्यासाठी
पाठात सुचवलेले मार्ग. 2 मार्ग. बरोबर. कोणते? 1. क्रियापदाशी संबंधित नामाला योग्य प्रत्यय जोडणे आणि मराठीचे व्याकरण झुगारून परभाषेतील शब्द न वापरणे. बरोबर. यात हे 2 उपाय या परिच्छेदामध्ये सुचवलेले आहे भाषा वापरताना होणाऱ्या चुका टाळण्यासाठी. पुढील कृती आहे, मराठी भाषेची खास शैली कोणती? बरोबर. वाक्प्रचार ही मराठी भाषेची खास शैली आहे. पुढील कृती, एकाऐवजी दुसरे क्रियापद वापरल्यास होणारा परिणाम. बरोबर. अर्थाचा अनर्थ होतो. अर्थाचा अनर्थ होणे. पुढील 3रा परिच्छेद आपण बघूया. त्यामध्ये काही नवीन शब्द व्युत्पत्ती आपण पाहिला की शब्दाचा उगम किंवा निर्मिती. दुसरा आहे सूत कताई म्हणजे चरख्यावर सूत कातणे. या 3ऱ्या परिच्छेदाचा आशय आपण पाहूया. भाषेतील गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणजे शब्दांची उत्पत्ती शोधणे. यातून आपल्याला खूप नवीन माहिती मिळते. जसे मोरांबा या शब्दातल्या मोराचा मयूराशी म्हणजे मोर या पक्षाशी संबंध नसून मोरस म्हणजे साखरेशी संबंध आहे. पूर्वीच्या काळी साखर मॉरिशसवरून यायची म्हणून मोरस म्हटलं जायचे. साखर म्हणजेच मोरस असं म्हटलं जायचं. आणि मोरांबा म्हणजे साखर आंबा आजचं जे आपण म्हणतो ते. असे अर्थ शब्दाच्या मुळापर्यंत गेल्यावरच कळतात. जसे कदर करणे हा मधील एक वाक्प्रचार. कदर करणे या वाक्प्रचाराची उत्पत्ती शोधली तर असता त्याचा कदर हा शब्द कद्र या अरबी शब्दांपासून आपण घेतला आहे. कदर म्हणजे गुणांची पारख. शब्दांच्या मुळाकडे गेलो की आपल्या चुकाही होत नाहीत. भाषेत आपण शब्द कसे उच्चारतो व कोणत्या अक्षराशी शब्द तोडतो यांनाही महत्त्व आहे. उदाहरणार्थ, जरा जर्जर या संस्कृतमधून आलेल्या शब्दाचा उच्चार ज नसून ज म्हणजे तालव्य आहेत. कोणत्या अक्षराशी शब्द तोडतो हे पण महत्त्वाचे आहे. जसे सूतकताई हा शब्द जर सूतकताई असा लिहिला तर कसं वाटेल. तसेच पुराणातली वांगी पुराणात या म्हणीचा अर्थ शोधण्यासाठी सगळ्या पुराणात वांग्यांशी संबंधित कुठेही संदर्भ आढळणार नाही. ती मूळ म्हण होती पुराणातली वानगी पुराणात. वानगी म्हणजे उदाहरणे, पण वानगी झाली वांगी आणि आपण शोधत राहिलो वांग्याविषयीच्या गोष्टी, अशी फजिती होते. या 3ऱ्या परिच्छेदावरचे काही स्वाध्यायकृती आहे. शब्दांची उत्पत्ती शोधण्याचे फायदे कोणते? बरोबर. 1. खूप नवीन माहिती मिळते. 2. भाषेतली गंमत जाणून घेता येते. 3. आपल्याकडून भाषिक चुका होत नाहीत. बरोबर. 4. शब्द मनात पक्का रुजतो. बरोबर. आणि पुढचं आहे, शब्दांची पाळेमुळे किती दूरवर पसरलेली असतात हे कळते. बरोबर. पुढील कृती आहे, भाषेतली गंमत म्हणून जाणून घेण्याचा एक मार्ग कोणता? भाषेतली जर गंमत जाणून घ्यायची असेल तर एक मार्ग कोणता सांगता येईल? बरोबर. शब्दांची उत्पत्ती शोधणे. पुढचं पेज क्रमांक 4 वरचं पहा. काही वेळा 2 शब्दरूपे सारखी असतात आणि ती चकवतात. जसे राजाचे कलेवर प्रेम होते आणि दुसरं वाक्य आहे, अपघातस्थळी कडेला एक कलेवर पडले होते.
येथे पहिल्या वाक्यात कलेवर हे शब्दरूप कला या शब्दाचे सप्तमी विभक्तीचे रूप आहे, तर दुसऱ्या वाक्यात कलेवर हे नाम असून त्याचा अर्थ शैव असा आहे. शैव म्हणजे प्रेत. आपण आपल्या भाषेवर प्रेम करायचं असेल तर भाषेतली अशी शक्तिस्थळे जाणून घ्यायला हवी. भाषेचा योग्य सन्मान राखायला हवा. आपल्या घरीदारी बोलली जाणारी मराठी भाषा ही आपल्याला आईच्या ठिकाणी आहे. तिने आपल्याला आपल्या भावजीवनाला आकार दिला आहे. आपल्या भावना व्यक्त करायला आधार दिला आहे. तिच्याशी आपले खास जिव्हाळ्याचे नाते असायला हवे. त्यासाठी तिचे ज्ञानही आपण मिळवायला हवे. आपली भाषा ही हवेसारखी आपल्या आत बाहेर असते. तिचे जीवनातले महत्त्वाचे स्थान कायम ठेवायला हवे. भाषा आपल्या मनातले भाव सूक्ष्मपणे सांगायला मदत करत असते. त्यामुळे तिचे अर्थसौंदर्य कळल्यावरच आपण लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी असे कविवर्य सुरेश भटांचे शब्द उच्चारायला खऱ्या अर्थाने पात्र ठरू, हे विसरून चालणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, बोलतो मराठी या डॉक्टर नीलिमा गुंडी लिखित पाठाच्या निमित्ताने अनेक अभ्यासपूर्ण गोष्टी आपण अभ्यासल्या आहेत. जसे मराठी भाषेचा योग्य प्रकारे वापर करण्यासाठी त्यातील विविध शब्दप्रयोग, वाक्प्रचार, क्रियापदे यांचा योग्य वापर होण्यासाठी शब्दकोश वापरण्याची सवय करावी लागेल. क्रियापदाचा वापर करताना नामाला त्यापूर्वी कोणता प्रत्यय लावायचा हे महत्त्वाचे असते. गरज नसताना इतर भाषांतल्या शब्दांची उगीच सरमिसळ करणे हे टाळावे लागेल. शब्दांच्या आत दडलेला अर्थ शोधण्यासाठी शब्दांची व्युत्पत्ती शोधण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आपली भाषा ही आपल्या आईसारखी असते. म्हणूनच आपल्या भाषेची शक्तिस्थळे जाणून घेऊन तिचा योग्य वापर व सन्मान केला पाहिजे, असे लेखिका म्हणतात. कारण भाषेमुळे आपल्या मनातले भाव उलगडण्यास मदत होते. आपली ही मातृभाषा आपल्या भावजीवनाला घडवतच असते. अशा या मराठी भाषेचा मातेसमान सन्मान राखणं हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. यासाठी तिच्यावर प्रेम केले पाहिजे. तिचे सामर्थ्य ओळखले पाहिजे. भाषेचे ज्ञान मिळून योग्य वापर करू शकतो व तिचे अर्थसौंदर्य समजून घेऊ शकतो. तशी दृष्टी आपल्या सर्वांना मिळो, हीच आजच्या पाठाच्या प्रसंगी अपेक्षा. धन्यवाद.